राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याबाबत दोन अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक बातमी आहे की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कांद्याची टंचाई भासणार, तर दुसरी बातमी आहे की कांद्याचे दर रोखण्यासाठी केंद्राची तयारी। तर मित्रांनो, आता 2 महिन्यात कांदा टंचाई होणार आणि केंद्र सरकार हे कांद्याचे दर रोखण्यासाठी तयारी करत आहे। तर नेमकी काय परिस्थिती बाजारातील आहे, काय बातमी सध्या समोर येत आहे, त्या या 2 बातम्या आपण पाहणार आहोत। आणि या दोन्ही महत्त्वाच्या बातम्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी संघटनेची अधिकृत प्रतिक्रिया ही दिलेली आहे। तर त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काय नेमकं या दोन्ही बातम्यावरून सांगितलेलं आहे तेही या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती आहे, माझा बळीराजा समर्थक म्हणून आपण जॉईन प्लॅन हा माझा बळीराजावरती चालू केलेला आहे। आपण तो प्लॅन जॉईन करा। 119 रुपये प्रति महिना त्याचं शुल्क आहे। मित्रांनो, आपण हा प्लॅन जॉईन केल्यानंतर माझ्या नवीन व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहित्यांसाठी जोडून राहा माझा बळीराजाला। तर पाहूयात आता या 2 महत्त्वाच्या बातम्या नेमक्या काय आहेत आणि त्यावरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, पहिली बातमी पाहूयात। मागील वर्षात उत्पादनात झालेली घट, मे महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका, घाईगडबडीत केलेली कांदा विक्री आणि राज्यात साठवणूक व्यवस्था नसल्यामुळे आगामी 2 महिन्यात राज्यात कांदा टंचाई निर्माण होईल अशी शक्यता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे। देशात 2025-26 या वर्षात आत्तापर्यंत 327.40 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले असून त्यापैकी महाराष्ट्रात 151.10 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले आहे। 2024-25 मध्ये देशात 307.71 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते, तर महाराष्ट्रात 170.99 लाख मेट्रिक टन उत्पादनाची नोंद झाली होती। देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन महाराष्ट्रात होते। मात्र राज्यात पुरेसा प्रमाणात कांदा प्रक्रिया उद्योग आणि साठवणुकीचा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होतो। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने कांदा धोरण तयार करण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। ही समिती प्रक्रिया उद्योगाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने अभ्यास करत आहे। पाशा पटेल म्हणाले, समितीच्या सदस्यांची नवी दिल्लीतील आझादपूर कांदा बाजाराची पाहणी केली। यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। पुढील टप्प्यात गुजरातमधील कांदा प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतर पुढील 2 महिन्यात समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल। कांद्याची पावडर तयार करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, मात्र बाजारात ताजा कांदा सहज उपलब्ध असल्याने ग्राहक कांदा पावडरचा वापर करण्यास प्राधान्य देत नाहीत। युद्धजन्य परिस्थितीमुळे काही काळ कांद्याच्या दरात घसरण झाली होती, मात्र सध्या बाजारात कांद्याची टंचाई असून येत्या 2 महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल असा दावा त्यांनी यावेळी केला। साठवण क्षमता वाढविणे हाच कायमस्वरूपी उपाय आहे। राज्यात कांद्याच्या किमती वारंवार घसरत असल्याने साठवण क्षमतेत मोठी वाढ करणे व त्यावरचा दीर्घकालीन उपाय हा आहे। कांदा 10 ते 12 महिने सुरक्षितपणे साठवला येईल अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे। तसेच शेतकऱ्यांना कमी दरात साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। राज्यात गेल्या मे महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत। मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड व NCCF मार्फत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकऱ्याकडून प्रति क्विंटल 2125 रुपये दराने कांदा खरेदी करण्यात
येत आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, सातारा आणि धुळे या जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. तर देशात मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, राजस्थान, तामिळनाडू आदी राज्यातही मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. तर मित्रांनो, ही झाली पहिली बातमी. या बातमीमध्ये असं पाशा पटेल यांनी म्हटलेलं आहे की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कांदा टंचाई ही जाणवू शकते. तर आता दुसरी बातमी आपण पाहूयात महत्त्वाची. आगामी दुर्गापूजा, दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात संभाव्य वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून तयारी सुरू केलेली आहे. सप्टेंबर 2026 पासून टप्प्याटप्प्याने राखीव बफर कांदा साठा बाजारात आणून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठेबाजीला आळा घालताना किरकोळ बाजारात दर नियंत्रण ठेवण्यावर केंद्राचा भर आहे. सध्या देशभरात कांद्याचे दर वाढत आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कांद्याचा सरासरी किरकोळ दर 34.51 रुपये म्हणजे 34.5 रुपये प्रति किलोवर पोहोचला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत 22.2% तर महिनाभरात 26% वाढला आहे. घाऊक बाजारात सरासरी दर 2,716.21 रुपये प्रति क्विंटल झाला असून एका महिन्यात 30%हून अधिक वाढ ही झालेली आहे. यंदा केंद्राने 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. खरेदीला गती देण्यासाठी 4 जुलैपासून खरेदी दर 1,875 रुपयावरून वाढवून 2,125 रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या विशेष पथकाने नाशिकसह प्रमुख कांदा उत्पादक भागांना भेट देऊन साठवणूक, गुणवत्ता आणि उपलब्ध साठ्याचा आढावाही घेतला. बाजारातील टंचाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने घाऊक बाजार, नाफेड आणि NCCF यांच्या माध्यमातून कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच सफल आउटलेट्स आणि विशेष मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहकांना सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान जुना रब्बी कांदा संपत येतो, तर नवीन खरीप कांद्याची आवक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होते. या संक्रमण काळात निर्माण होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी बफर स्टॉकचा वापर केला जाणार आहे. कांद्याचे दर नियंत्रणात राहिल्यास अन्नधान्य आणि भाज्याच्या वाढत्या किमतीमुळे वाढलेल्या किरकोळ महागाईलाही काही प्रमाणात आळा बसेल असा केंद्र सरकारचा विश्वास हा आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल या 2 बातम्यांवरून की पहिली बातमी आहे ती म्हणजे पाशा पटेल यांचं मत आहे की कांद्याची टंचाई होऊ शकते. तर सरकारची तयारी सुरू झालेली आहे की कांदा टंचाई ज्यावेळेस होईल त्यावेळेस बफर स्टॉकमधून आपण कांदा हा बाजारपेठेमध्ये सरकारी कांदा उतरवू. तर अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. या 2 बातम्यावरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर माझं मत नेमकं यावरती काय आहे तेही मी आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे की राज्यात पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होईल हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे निरीक्षण पूर्णपणे चुकीचे आहे. शेतकऱ्याकडे मुबलक प्रमाणात कांदा शिल्लक आहे. नवीन कांद्याचीही होणार मोठ्या प्रमाणामध्ये लागवड. तर सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे दर पाडले तर देशभर तीव्र मोठे आंदोलन करू अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची आहे. तर मित्रांनो, या 2 बातम्यावरती माझं मत आपण जर विचारलं तर आता कांद्याची टंचाई भासणार असं मत हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आहे. आणि टंचाई भासणार तर सरकारही सप्टेंबरपासून बफर स्टॉक बाजारामध्ये आणणार. आता आपण पाहत आहोत की बफर स्टॉकचा जो कांदा खरेदी चालू आहे ती खरेदी पूर्णपणे अजून होऊ शकलेली नाही. सरकारकडे स्टॉक पूर्ण होणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, आता कांद्याचे बाजार जर आपण पाहिले तर जर तरवर बाजार असते, जर असं झालं तर असं होईल.
तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमध्ये आता आपण नेमकं आपलं कांद्याची गुणवत्ता तपासायची आहे. आपला कांदा किती दिवस टिकू शकतो जास्तीत जास्त, आणि तशा प्रकारे टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचं नियोजन आपण करायचं आहे. बाजारपेठेवर लक्ष आपण केंद्रित ठेवायचं आहे. बाजाराचा कल नेमका कसा आहे ते आपण बघायचं आहे, आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपला कांदा बाजारात विक्री करायचा आहे, असं माझं मत आहे. शेवटी आपला कांदा आहे, आपण मोठ्या कष्टाने तो पिकवलेला आहे. आपल्याला तो कधी विकायचा आहे ते आपण स्वतः ठरवायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.